मनोज जरांगे तिकडे निघाले, तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय, विष जातीय विष, हे काय काय होणार आहे? एक तर जरांगेंची भूमिका योग्य आहे का हाकेंची भूमिका योग्य आहे का? काय नेमकं कायदा काय सांगतो? ते आता दोघंही लीडर आहेत पण मास्कलेस आहेत. त्याच्यामुळे मास्क उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे आरक्षण हा विषयच नाही. आरक्षण हा विषय नाही आहे. ओबीसी आरक्षण जे आहे ओबीसी आरक्षण लागू झालं ना, नाही, पण हाके त्याच्यामुळे आता हाकेंना भांडण्याचा अधिकार राहिलेलाच नाही. हाके म्हणतायत की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यातलं ते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपवलंय महाराष्ट्रात, असं म्हणतायत ते. म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणतायत ते. कुणबी प्रमाणपत्र हजारो वाटली असं ते असे ती वाटली गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये. ते आहे. त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळाली, म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही. त्याच्यामुळे ओबीसीने असं वाटत असेल की आपल्या आरक्षणावरती गदा घालतंय, तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही. उमेदवार हा ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू. हाकेंनी ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला लागावं.